तर मंडळी, कामवाली मुलगी ही मुक्ताला म्हणत असते की ताईसाहेब बटाटे सोलून झाले बर का. तर मुक्ता आता तिला म्हणते की हो माहिती आहे ना, बटाटे सोलून झाले, ते पाण्यात टाकलेस, सागर साहेबांचे कपडे धुवून झाले, त्यांना इस्त्री केली आणि मग नंतर रुमालाला सुद्धा इस्त्री केली, बरोबर ना? खोटं बोललीस ना माझ्यासोबत? माहिती आहे घरात सध्या काय चालू आहे आणि तू तरी सुद्धा तू सागरची मदत केलीस ना? तर ती मुलगी म्हणत असते की नाही ताईसाहेब, मला खरंच नाही माहिती, मी काहीच केलं नाहीये. बापू विचारतात की काय झालं सुनबाई? तेव्हा मुक्ता म्हणते की बघा ना, हिने सागरचे कपडे धुवून दिले, कपड्यांना इस्त्री देखील केली, तुम्हीच सांगितलं होतं ना सागरची काही मदत करायची नाही म्हणून. तेव्हा ती मुलगी म्हणत असते की हो बापू, मला दादूची खूप भीती वाटते, मी कशाला इस्त्री वगैरे करू, मी खरंच काही केलं नाहीये, शपथ घेऊन सांगते. बापू म्हणतात की नाही सुनबाई, हिने काहीच केलेलं नाहीये आणि आपल्या घरात काही कमी माणसं आहेत का सागरची मदत करणारी? इंद्रानीच केलं असणार हे सगळं. आता इंद्रा मागून आलेली असते आणि बापू इंद्राबद्दल मुक्ताशी बोलत असतात, त्यामुळे इंद्रा चिडलेली असते. तर मिहिका आणि मिहीर दोघंही भेटलेले असतात. मिहीर म्हणतो की थँक्यू तुम्हाला भेटायला आलीस. मिहिका म्हणते की एक मिनिट, मी काय तुला भेटायला नाही आले, मला ताईची आणि जिजूंची लव्ह स्टोरी पुढे न्यायची म्हणून मी इथे आलीये. आणि ती हे सर्व बोलत असते आणि त्यात तिचं लक्ष हे पाणीपुरीकडे जातं. त्यामुळे मिहिकाला पाणीपुरी खाण्याचा मोह मात्र आवरत नसतो आणि ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. पण मिहीरला हे सगळं समजतं की मिहिकाला पाणीपुरी खावीशी वाटते. मिहीर म्हणतो की चला आपण एक काम करूया, आपण त्या पाणीपुरीवाल्या जवळ जाऊन यांना डिस्कस करूयात. आणि अगं त्याने माझे 25 रुपये सुद्धा घेतलेत, तो देतच नाहीयेत पैसे, चल आपण एक प्लेट पाणीपुरी खाऊयात, म्हणजे माझे पैसे तरी वसूल होतील. मिहीर आता मिहिकाचा हात धरून पाणीपुरीच्या ठेल्यावर तिला घेऊन जात. मिहीरने स्वतःसाठी गोड पाणीपुरी घेतलेली असते आणि तो त्या पाणीपुरीवाल्या दादाला सांगतो की हिच्यासाठी तिखट पाणीपुरी बनवा हा, कारण हिला तिखट खूप आवडते. तर मिहिका मात्र मनोमन खुश होत असते की चला याला अजून आठवतंय की मला तिखट पाणीपुरीच आवडते. मिहिका कंट्रोल, तुला त्या सगळ्या फेज मध्ये नाही जायचंय आणि तुला ह्याच्या परत प्रेमात नाही पडायचंय. हे बघ मिहिका, जुना मिहीर असू दे नाहीतर आत्ताचा मिहीर असू दे, तुला फक्त ताईवर कॉन्सन्ट्रेट करायचंय आणि तो कसाही वागला ना तरी त्याच्याकडे अजिबात फोकस करू नकोस. तर आता इंद्रा बापूला म्हणत असते की अरे वा सागरचे पप्पा, नवीन मोलकरी, नवीन सून आणि या सगळ्यांपुढे सागरचे पप्पा तुम्ही माझी चुगली करता. काय खाऊ घातलंय काय माहिती ह्या मुलीने, म्हणजे आम्ही सगळे राक्षस आणि ही एकटीच परी. बापू विचारतात की एवढं बोलतीयस मग कशाला सागरच्या कपड्यांना इस्त्री केली? तर इंद्रा म्हणते की मी नाही केली आहे सागरच्या कपड्यांना इस्त्री, आणि कोमलन लकीचं नावच घेऊ नका, आणि स्वातीने सुद्धा नाही केलीये. आणि काय हो, माझा मुलगा आहे श्रीमंत, आणली असून दुसरीकडून त्याने इस्त्री करून. माझ्या पोराचं खाणं पिणं तर बंद करून टाकलंय, परंतु त्याचं जीणं सुद्धा हराम करून टाकलंय. इंद्रा आता तनतट करून तिथून निघून जाते. तर मुक्ता ही बापूला म्हणत असते की बापू, मी काय यांना इस्त्रीचे कपडे घेऊन येताना बघितलं नाही हा. बापू आणि मुक्ता आता दोघंही विचार करत असतात की मग कोण करत असेल ह्याची मदत. तर आता मिहिका मात्र हा सगळा विचार करत असते की तिला ताईवर आणि जिजूवर कॉन्सन्ट्रेट करायचंय आणि त्याच वेळी मिहीर तिच्या पुढे पाणीपुरीची प्लेट दाखवतो. मिहिकाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं पण ती म्हणते की नाही कंट्रोल. मिहीर म्हणतो की अगं घे, तुझ्यासाठी खास तिखट शेवपुरी बनवली आहे. मिहिका म्हणते की मला नाही खायची तिखट शेवपुरी आणि तसंही मी इथे वेगळ्या कारणासाठी आले. आणि ती मिहीरला म्हणते की मिहीर, आपण काय खात बसलो इथे, एवढा महत्वाचा विषय चालू आहे आणि आपण चाट खात बसलोय का? आणि असं म्हणून आता ती मिहीरला जरा बाजूला घेऊन येते. दोघंही रस्त्यामध्ये गप्पा मारत असतात. त्याच वेळी एक माणूस येतो. गाडीचा धक्का हा मिहिकाला लागणार असतो, तेवढ्यात मिहिका मिहीरला मिठी मारते. तर मिहीर मिहिकाला विचारतो की मिहिका तू ठीक आहेस ना? मिहिका म्हणते की मिहीर, मी इथं कुठल्या गोष्टीसाठी बोलायला आले आणि तू आहे की जेव्हा दिसेल तेव्हा चान्स मारतोस नुसता. मिहीर म्हणतो की काय बोलतीयस तू? अगं तुझी इच्छा होती ना पाणीपुरी खायची, तुझ्या डोळ्यात ते दिसत होतं आणि आता तुझी जीभ वेगळंच काहीतरी बोलते. मला काही इंटरेस्ट नव्हता हा पाणीपुरीमध्ये. मिहिका म्हणते की ओके फाईन, मला काही इंटरेस्ट नाहीये तुझ्यासोबत थांबण्याचा आणि मला माझ्या ताईला आणि जिजूंना एकत्र आणायचे, ते कसं आणायचे ते मी बघते. मिहिका तिथून निघून जात असते तेव्हा मिहीर म्हणत असतो की मिहू, अगं सईसाठी दादूस आणि वहिनी एकत्र आले पाहिजे, परंतु त्यासाठी आपण दोघांनी एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. आणि हे कधी कळणार आहे तुला? तर इकडे स्वाती कोणाशी तरी अगदी गुपचूप बोलत असते आणि म्हणत असते की तुला कळतंय का, आज त्या मुक्तापासून मी थोडक्यात वाचलीये आणि रोज रोज हे नाही चालणार हा. आणि आता कुठला प्लॅन बनवायचा आहे? नाही हा प्लॅन तर मला काही जमणार नाही, कारण खूप रिस्की आहे. आणि कोणीतरी असतं की जे स्वातीला लगेचच्या लगेच भेटायला ये असं सांगतं. तर स्वाती म्हणते की आता येणं खूप अवघड आहे, परंतु मी ट्राय करते. स्वाती ही खूप घाबरलेली असते आणि नक्कीच घरातल्यांपासून लपवून ती काहीतरी करत असते. तर इंद्राने मिहीरला कॉल केलेला असतो आणि ती मिहीरला म्हणत असते की सगळे मिळून माझ्या सागरला नुसता त्रास देताय आणि त्याचा मक्ता कोणी घेतलाय माहितीये का? सागरचे पप्पा. आणि झेंडा कोणी हातात घेतलाय? तुझी वहिनी, ती नवीन आलेली. थोड्या वेळाने गाडी घेऊन आपल्या घराकडे ये आणि आपलं हे दोघांमधलं सिक्रेट आहे, कोणाला सांगायचं नाही. इंद्रा सांगत असते की गाडी घेऊन ये आणि मी तुला एक पार्सल देणार आहे, माझ्या सागरच्या आवडीचे सोडे बटाटे केले, ते पार्सल घेऊन जा आणि सागरला चांगलं जेव घाल. मिहीर म्हणतो की अगं मावशी ते ठीक आहे, परंतु इथे ऑलरेडी एक डब्बा आलाय, कोणीतरी अगं खूप छान डब्बा पाठवलाय आणि अगदी सिस्टमॅटिक आहे, लिहून वगैरे डब्बा पाठवलाय आणि रात्री सुद्धा
मुक्ता वॉचमॅनच्या हातून कोणीतरी डबा पाठवला होता असंच लिहिलेलं होतं त्या डब्यावरती. इंद्रा म्हणते की अरे असं कसं शक्य आहे आणि कोण पाठवेल हे. मिहीर म्हणतो की अगं मावशी हे कुठलं केटरिंगचं जेवण नाहीये, घरगुती जेवण आहे. सॅलड वगैरे भरीत वगैरे सगळं काही दिलंय छान छान. इंद्रा म्हणते की थांब मिहीर मी तुला नंतर कॉल करते. इंद्रा आता विचार करते की आमच्या घरून जर कोणी पाठवलं असेल तर बोंबील तळलेले पाठवले असते, नाही तर सुकट वगैरे पाठवलं असतं. पण मग हे कोबीची भाजी आणि वांग्याचं भरीत हे तर मुक्तानेच पाठवलं असेल. मुक्ता आमच्या सोबत डबल गेम तर करत नाहीये ना. आणि आता मी पण इंद्रा कोळी आहे, बघतेच आता तिला. इंद्रा आता मुक्ताकडे येते आणि म्हणते की काय ग सुनबाई काय चाललंय तुझं. मुक्ता म्हणते की सईचे कव्हर फाटले होते ते लावून देतीये. तर इंद्रा म्हणते की काय तुझं शिवण्याचं आणि फाटण्याचं चाललंय. चांगल्या गोष्टी शिवलेल्या असल्या ना तरी तुला फाडायची सवय येते. घरातल्यांना तू उपाशी ठेवते आणि तुझ्या आईच्या इथून डबा पाठवते सागरला. तेव्हा मुक्ता म्हणते की मी नाही असं केलंय आणि मी नाही सागरला डबा पाठवलाय. मुळात ते जे खातात ना ते मला कसं बनवतात तेही माहित नाहीये. इंद्रा म्हणत असते की नाही तुला येडं नक्कीच बनवता. खरं खरं सांग की ती कोबीची भाजी आणि वांग्याचं भरीत हे तुझ्या आईकडून घेऊन आलीस ना तू. आणि काय ग मग तू कशाला सागरला शिक्षा दिली. म्हणजे आम्हाला आमच्या पोरासाठी काही करू द्यायचं नाही आणि तुझ्या आईकडून तुझ्या नवऱ्याचे लाड करून घ्यायचे. म्हणजे आता तू सागरची मच्छी खाण्याची सवय सोडून देणार आणि त्याला हे वांग्याचं भरीत खायला लावणार आहे ना. आता मला कळलं की तुझा प्लॅन काय ते. मुक्ता म्हणते की अहो मम्मी मी कशाला हे सगळं करेल आणि मी का त्यांना लाड करेल आणि लाड करण्यासारखं ते कधी वागतात का. इंद्रा म्हणते की तुला दुसरा काही विषय दिसला नाही ना, तुला फक्त माझ्या पोराच्या चुका दिसतात. पण मी पण इंद्रा कोळी आहे. तुझ्या शब्दावर माझा नवरा फसत असेल परंतु मी नाही फसणार. आणि एवढं जर प्रेम आहे तुझं सागरवर तर त्याच्या वांग्याच्या भरितामध्ये थोडंसं सुकट टाकलं असतं तर काही चाललं नसतं का तुला. मुक्ता म्हणते की अहो पण मी डब्बाच तयार केला नाही तर मी कशाला तुमचं ते सुकट वगैरे टाकू त्यामध्ये. आणि अहो मम्मी मी दिवसभर घरातच आहे ना, तुम्ही बघताय ना मला. तर इंद्रा म्हणते की हो ग दिवसभर तर तू घरातच आहे. मग सागरला डबा कोणी पाठवलाय. तर मुक्ता म्हणते की अहो मम्मी मी सुद्धा तेच शोधतीये. त्यांचे धुतलेले कपडे इस्त्री सुद्धा असतात, त्यांना रोज डबा जातो, असं कसं काय. मग हे करताय तरी कोण. तितक्यातच स्वाती तिथे आलेली असते. तर मुक्ता स्वातीला विचारते की स्वाती ताई सागरला डबा तुम्ही देताय का. आणि अहो आपण सागरला शिक्षा देतोय ना. तर स्वाती म्हणते की माझ्याकडे वेळ नाहीये तुमच्या अशी शिक्षा भिक्षा खेळायला. आणि मम्मी जरा कोमल कुठे ग, मला बॅग भरायला मदत हवी होती तिची आणि बेबीचा पासपोर्ट जरा दे ना. इंद्रा विचारते की स्वाती तू कुठे चालली आहे. तेव्हा स्वाती म्हणते की दुबईला चालली, यांचा फोन आला होता त्यामुळे अर्जंट चालली आहे. मुक्ता विचारते की सगळं काही ठीक आहे ना स्वातीताई. म्हणजे कोमल मला म्हणत होती की तुमचे मिस्टर तिथे पीजी मध्ये राहतात, मग तुम्हाला जमेल का तिथे जाऊन राहायला. म्हणजे तुम्हाला जमेल का तिथे जाऊन बेबी सोबत राहायला. तुम्ही ऍडजस्ट तर करू शकता ना हे सर्व. स्वाती म्हणते की मी कसंही ऍडजस्ट करेल आणि कुठेही ठेवेल माझा नवरा मला. आणि त्याने जरी रस्त्यावर मला ठेवलं ना तरी सुद्धा तिथे राहील. तुला काय करायचंय. मम्मी आता यांनी बोलवलं म्हटल्यावर मी जायला नको का. तर इंद्रा म्हणते की हो जा तू. तेवढ्यातच सई ही शाळेतून आलेली असते आणि सई म्हणते की मुक्ताई मला खूप भूक लागलीये. मुक्ता म्हणते की अरे वा भूक लागलीये का, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते. मुक्ता आता तिचे शूज वगैरे काढत असते आणि मुक्ता म्हणते की मग मॅडम काय म्हणाला. विचारते की माझा निरोप दिला का तुझ्या मॅडमला. त्यावेळेस सई म्हणते की हो दिला मी निरोप आणि मॅडमने तुला उद्या बोलवलंय शाळेमध्ये, पण त्याआधी तुम्हाला काहीतरी खायला दे ना, मला खूप भूक लागलीये. तर मुक्ता विचारते की बरं तुला काय खायचंय. सई म्हणते की मला नूडल्स खायचंय. माझी मैत्रीण आहे ना इरा, तिने आज स्कूलमध्ये नूडल्स आणले होते, मला ते खूप आवडले. मी तिच्याकडे खायला मागितले पण तिने मला दिलेच नाही. तू मला आत्ताच्या आता नूडल्स बनवून दे. मी आता पण खाणार, संध्याकाळी पण खाणार आणि उद्या टिफिनला पण घेऊन जाणार. मुक्ता म्हणते की हो उद्या सई माऊ ही टिफिन स्कूलमध्ये नेणार आहे आणि सर्वांना देणार आहे, कारण शेअरिंग इज केअरिंग. पण मी काय म्हणते आजीने आता एवढा छान स्वयंपाक केलाय तर आता आपण एक काम करूयात, आता आजीने बनवलेलं खाऊयात आणि मग संध्याकाळी मी तुला छान नूडल्स बनवून दे. तर इकडे माधवी डोळ्याला चष्मा लावून मसाल्याचं पाकिट बघत असते. पुरुषोत्तम म्हणत असतो की अहो गोखलेबाई एवढ्या डोळ्याला चष्मा लावून काय बघता एवढं बारीक. तर माधवी म्हणत असते की हा फिश फ्राय मसाला आहे ना, बघत होते त्याच्यात काही इन्ग्रेडियंट मध्ये काही इकडे तिकडे नाही तर फिश असायचे त्याच्यामध्ये. पुरुषोत्तम म्हणतो की हे कसं काही शक्य आहे, पण तू का बघतीये हे सगळं आणि आपल्या किचन मध्ये फिश फ्राय मसाला काय करतोय. अगं माझे सगळे पूर्वज नरकामध्ये जातील असं केलं तर. माधवी म्हणते की अहो कधीतरी खास पाहुणे येणार असले की बरं असतं हे सगळं. पुरुषोत्तम म्हणतो की कोण येणार आहे, त्या इंद्राताईंच्या मैत्रिणी वगैरे येणार आहेत का. माधवी म्हणते की अहो मी सुरणाचे काप करणार आहे हा मसाला वापरून आणि सोयाबीनची भाजी सुद्धा करणार आहे हे मसाले वापरूनच. पुरुषोत्तम विचारतो की सुरण मला आवडत नाही आणि सोयाबीन तुला आवडत नाही, मग हे का करतीयस तू. माधवी म्हणते की तू किती प्रश्न विचारतो, गॅलरी मधून थोडस आला आणून दे. मुक्ता आता रात्रीच्या वेळी सईसाठी नूडल्स बनवत असते आणि विचार करत असते की माझ्या बाळाने आज पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागवलंय आणि मी ते बनवणार नाही असं कधी होईल का. मुक्ताने सर्व भाज्या वगैरे कापून ठेवलेल्या असतात आणि नंतर तिला आठवतं की ती नूडल्स आणायलाच विसरली आणि मग ती तिच्या नेहमीच्या किराण्यावाल्याला कॉल करते आणि विचारते की दादा तुम्ही आता
मला 2 नूडल्सचे पाकिट आणून देऊ शकता का? तेव्हा ते दादा म्हणतात की हो, मला आता पाण्याची डिलिव्हरी द्यायची आहे. मी मगाशीच तुमच्या घरी घेऊन गेलो, तेव्हा सांगायचं ना तुम्ही मला. तेव्हा मुक्ता म्हणते की मगाशी म्हणजे तुम्ही कशासाठी आला होता? तेव्हा ते दादा सांगतात की हो, तुमच्या आईने फिश फ्राय मसाला आणि चिकन मसाला मागवला होता, त्यासाठीच तो द्यायला आलो होतो. विचारते की बापरे, हे सगळं आईने बोलवलं? तर ते दादा म्हणतात की हो, गोखले आंटीने बोलवलं. मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही हे 2 पाकिटं माझ्या घरी पाठवून द्या आणि 102 मध्ये पाठवा, कारण आता माझं लग्न झालंय. मुक्ता विचार करते की काय म्हणाले हे, माझ्या आईने फिश फ्राय मसाला आणि चिकन करी मसाला मागवलाय? माधवी गोखलेंनी चक्क हे सगळं मागवलंय आणि सोयाबीन तर आईला आवडतच नाही. हा सगळा काय प्रकार, बघायला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर माधवीच्या घरी जेवत असतो. माधवी म्हणत असते की हे घ्या गरमागरम वांग्याचे काप. आता मुक्ता तिथे आलेली असते आणि ते बघून ती चकितच होते. इंद्राही तिथे आलेली असते आणि ती मुक्ताला म्हणत असते की आता तू मला बघून तोंड लपव तुझं, कारण तुझं सिक्रेट आता बाहेर पडलंय ना. इंद्रा आता माधवीला म्हणते की तू जावयाला फितवतीये आणि जावयाला फितवणारी काही तू पहिली सासू नाहीयेस. तर सागर आता इंद्राला म्हणतो की शांत बसा सगळे, आज माझं पोट आणि मन भरलंय ना ते फक्त यांच्यामुळे. निदान यांनी तरी आपल्या जावयाला परक केलं नाही. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.